आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नवीन इमारती मिळणार आहेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती, स्वच्छतागृह आणि उपकरण खरेदी यासाठी 458 कोटी 41,34,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी येथील शेतकऱ्यांनी तैवान किंग म्हणजेच थायपिंग पेरूची लागवड केलेली असून वर्षभरातून 2 वेळा याचे उत्पन्न घेता येत आहे. सध्या बाजारात पेरूला 50 ते 60 रुपये प्रति किलो प्रमाणे भाव मिळत असून शेतकऱ्यांना याचे उत्पन्न फायदेशीर ठरताना दिसत आहे. शेतकरी वर्षभरात 2 वेळा याचे उत्पन्न घेऊन एकरी 7 ते 8 लाख रुपये कमवत आहेत. जरंडी येथील प्रगतिशील शेतकरी श्यामकांत महाजन यांनी त्यांच्या 3 एकर क्षेत्रावर तैवान किंग पेरूची लागवड केली असून 2 वर्षापासून ते चांगले उत्पन्न घेत आहेत. भंडारा जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा असून दरवर्षी पावसाची सुरुवात होताच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. यंदा पण पावसाने जोरदार हजेरी लावली असून नदी नालेही ओसंडून वाहत होते. शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केली, मात्र पावसाने उसंती घेतल्याने धानाची रोपे सुकू लागली. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. रोवणी थांबली त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला. शासनाने लवकरच बावनथडी धरणाचा पाणी पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. सहकार आयुक्तालयाने राज्यात 7,000 नव्या प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्या स्थापन करण्याची कार्यवाही करावी. त्यासाठी कोणाच्याही परवानगीची वाट पाहू नये अशा सूचना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या. इथेनॉल आयातीच्या चर्चेवरून साखर उद्योग अस्वस्थ झाला आहे. सध्याच्या इथेनॉल धोरणात कोणताही बदल न करण्याची जोरदार मागणी राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघासह इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केंद्र सरकारकडे केली. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिलाय. केंद्रीय कृषी मंत्रालयाने एक्सवर पोस्ट करून सतर्कतेचा इशाराही दिला होता. देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून बाजरीचे दर स्थिर आहेत. बाजरीचे उत्पादन चालू वर्षी 3ही हंगामात वाढल्याचे एकूण अंदाजावरून दिसत आहे. त्यामुळे बाजारातील बाजरीची आवक चांगली झाली आहे. बाजरीला सध्या बाजारात सरासरी 2,400 ते 2,700 रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार दर मिळतोय. खानदेशात जूनच्या सुरुवातीला आणि मे महिन्याच्या अखेरीस लागवड केलेल्या पूर्व हंगामी कापूस पिकाची वाढ बऱ्यापैकी आहे. पिकात तण अनेक भागात वाढले, परंतु मजूर टंचाईमुळे अनेक शेतकरी तणनाशकांचा वापर करून तण नियंत्रण करून घेत आहेत. पीक वाढ काळ्या कसदार जमिनीत कमी पाऊस असल्याने चांगली झाली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.